नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या यश अँड मॉम चॅनलवरती माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण बघतोय अगदी छान कुरकुरीत असे पांढरे शुभ्र वर्षभर टिकणारे, काळे न पडणारे, शिवाय उन्हात न जाता, तुरटी न वापरता आणि घरच्या घरी अगदी लिंबूसुद्धा न वापरता किंवा जास्त वेळ पाण्यामध्ये न ठेवता वेफर्स अगदी साध्या सोप्या पद्धतीनं 10 मिनिटांमध्ये ही रेसिपी बनवते। रेसिपी कुठे स्किप करू नका, रेसिपी सुंदर आहे, लगेच होणारी आहे, त्याच्यामुळे रेसिपी अगदी शेवटपर्यंत बघा। चला तर रेसिपीला सुरुवात करूयात। इथे आता बघा मी बटाटे घेतलेत। आता हे बटाटे आपण जे भाजीसाठी वापरतो ना तेच घेतलेले आहेत। इथे काही वेगळे बटाटे किंवा आपण वेफर्ससाठी वापरतो असे बटाटे घेतलेले नाहीत। तर आता बघा या पद्धतीनं हे बटाटे मी 2 तासासाठी पाण्यामध्ये भिजत ठेवले होते सुरुवातीला। आता याच्यानंतरची जी प्रोसेस आहे ती अगदी कमी वेळामध्ये होते, म्हणजेच मी तुम्हाला 10 मिनिटं बोलले। तर आता आपल्याला हे बटाट्याचे जे वरचे साल आहे ती या पद्धतीनं सगळी साल किसून घ्यायची आहे। तर इथे तुम्ही बघू शकता सर्व साल आपण काढून घेतलेली आहे आणि स्वच्छ पाण्याने परत एक वेळा धुवून स्वच्छ पाण्यामध्ये आपल्याला हे बटाटे घालून घ्यायचे आहेत। आता दुसऱ्या साईडला आपल्याला परातीमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि जी खिसणीवरती आपण याचे वेफर्स बनवणार आहोत ती खिसणी आपण इथे घेतली। आता बघा आपल्याला बटाटा कसा किसायचा आहे ते सुद्धा मी सांगणार आहे। तर इथे बघा या पद्धतीची खिसणी असते। एक असतं निमुळता भाग असतो तिकडे आणि थोडासा जाड भाग सुद्धा एक असतो बरं का खिसणीवरती। तर जाडवरतीच आपल्याला थोडंसं किसायचं आहे। तर या पद्धतीने मी जो आत्ता भाग दाखवला तुम्हाला, मी जो बटाटा दाखवते किसून, तर या पद्धतीने तुम्ही जर किसलात ना तर अगदी छान गोल गोल अंडाकारमध्ये मस्त पडतात। आणि जर तुम्हाला लांब लांब असे पाडायचे असतील, उभे लांब असे, तर तुम्ही आहे ना कोपऱ्यावरती जे पहिलं मी तुम्हाला दाखवली त्या दिशेने तुम्ही पाडू शकता। इथे बघू शकता आता हा बटाटाच आपला असा या पद्धतीचा लंबोळका आहे, त्याच्यामुळे आपल्या हे बटाट्याचे चिप्स या पद्धतीने पडणार आहेत। आपल्याला बटाटा किसताना मी तुम्हाला इथं दाखवलं कशा पद्धतीने किसलेला आहे। आपल्याला हात फक्त पुढे न्यायचा आहे, परत तो पाठी आणायचा नाही। इथे दाखवल्याप्रमाणे आपल्याला हे चिप्स पाडून घ्यायचे आहेत, जेणेकरून आपले हे चिप्स एकसारख्या आकारामध्ये पडले जातील, म्हणजे अतिशय पातळसुद्धा पडणार नाहीत। मीडियम साईजमध्ये आपल्याला हे बटाट्याचे चिप्स बनवून घ्यायचे आहेत। आता बघा इथे सर्व बटाट्याचे चिप्स या पद्धतीने आपण किसून घेऊयात, पाडून घेऊयात। आणि हे जे होते ना परातीतले ते दुसऱ्या पाटीमध्ये मी पाण्यामध्ये ठेवलेले आहेत, म्हणजे जेणेकरून ते काळे पडणार नाहीत आणि छान त्याचं स्टार्चसुद्धा निघण्यास मदत होईल। आता बघा त्या परातीमध्येच थोडे थोडे करून आपण बाकीचे राहिलेले सुद्धा सर्व या पद्धतीनं चिप्स पाडून घेतलेले आहेत, ते सुद्धा या पाण्यामध्ये ठेवायचे आहेत पाटीमधल्या। आणि आपल्याला या बटाट्याच्या चिप्सच्या वरती पाणी ठेवायचं आहे, अजिबात इथे आपले हे चिप्स उघडे पडता कामा नयेत। आता इथे बघू शकता तुम्ही या पद्धतीने मी सर्व चिप्स इथे बनवून घेतलेले आहेत। स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायचे आहेत। परातीतलं पाणी बघू शकता तुम्ही किती पांढरं झालेलं आहे, म्हणजे भरपूर स्टार्च याचं निघालेलं आहे। आता किसून राहिलेला जो हा राहिलेले तुकडे आहेत हे तुम्ही भाजीसाठी वगैरे सुद्धा वापरू शकता। आता जे पाटीमधलं आहे बघा, तर याचे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, चोळून धुवायचे छान, म्हणजे बऱ्यापैकी अजून याचं स्टार्च निघून जातं। आणि आता दुसऱ्या परातीमध्ये मी स्वच्छ पाणी घेतलंय, त्याच्यामध्ये हे सगळे चिप्स डीप करून घेते। आता थोडे थोडे, आता माझ्याकडे दुसरी काही मोठी वस्तू नाही आहे, तर थोडे थोडे करून मी याच्यामध्ये डीप करून घेते। नंतर आता बघा या परातीमधलं मी सर्व याच्यामध्ये काढून घेणार आहे आणि पुन्हा या पाटीमध्ये जास्त पाणी घेऊन याच्यामध्येच डीप करणार आहे। आता इथे बघा पाटीमधलं पाणीसुद्धा तुम्ही बघितलं किती पांढरं झालेलं आहे, म्हणजे तुम्ही आहे ना इथे 3-4 वेळेस जरी धुतलं ना तरीसुद्धा याचं पांढरापणा पाण्याचा थोडा निघतच जातो। जे पण काही स्टार्च आहे ते सर्व आपल्याला याच्यामधून काढून घ्यायचं आहे। आपल्याला इथे हे वेफर्स एक 4 ते 5 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत, चोळून छान। आता बघू शकता परातीमध्ये सुद्धा बघा आपण दुसऱ्या ते तिसऱ्या वेळी धुतोय तरीसुद्धा किती पांढरं पाणी अजून निघतंच आहे। तर आता हे जे आहे बघा पाटीमध्ये डीप केलं आहे, इथे बघू शकता निथळ पाणी आता बऱ्यापैकी दिसायला लागलेलं आहे। आता
आता आपल्याला इथे फक्त एक 10 मिनटासाठी ठेवायचं आहे, 10 ते 15 मिनटासाठी ठेवायचं आहे। आणि आता बघा हे आपल्याला काय करायचं आहे, ह्याच्यामधून सुद्धा वरचे वर हे जे चिप्स आहेत तर ते काढून दुसऱ्या एका भांड्यामध्ये घ्यायचे आहेत। आणि जे खालचं पाणी असतं ते सुद्धा बऱ्यापैकी जितकं याच्यामध्ये स्टार्च अजून थोडं असेल तर ते तळाला बसेल आणि आपले हे वरचे जे चिप्स आहेत ते आपल्याला एका भांड्यात काढायचे आहेत। मग ते राहिलेलं पाणी जे पाटीतलं आहे ते आपण टाकून देणार आहोत, किंवा तुम्ही झाडांना सुद्धा तुम्ही ते वापरू शकता। आता माझ्याकडे जास्त झाडं नाही आहेत म्हणून मी इथे टाकलेलंच आहे, पण तुमच्याकडे जर झाडं वगैरे असतील तर भरपूर पाणी हे चांगलं असतं, हे झाडांना नक्की तुम्ही वापरा। आता हे बघा अजूनसुद्धा याच्यामधलं थोडं निघालेलं आहे। आता एकदम फ्रेश इथे चिप्स आपले इथे तयार झालेले आहेत, म्हणजे मी 4 ते 5 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले बघा। आता आपल्याला पाण्यामध्येच ठेवायचे आहेत जोपर्यंत आपली पुढची प्रोसेस होत नाही। आता इथे बघा मी एका मोठ्या टोपामध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं, पाणी छान पाण्याला उकळी सुटायला लागलेली आहे। अशा वेळेस आपल्याला हे बटाट्याचे जे चिप्स बनवून घेतलेले आहेत ते आपल्याला काय करायचे आहेत, एका चाळणीवरती काढून घ्यायचे आहेत, पूर्ण त्याचं पाणी निथळवून घ्यायचं आहे। आता मी हे टोप खाली गॅस चालूच आहे आणि आपल्याला हे जे निथळवून घेतलेले चाळणीवरती जे चिप्स आहेत तर ते आता आपल्याला पाण्यामध्ये घालायचे आहेत। त्याच्या अगोदर आपल्याला पाण्यामध्ये काही थोडंसं मीठ घालायचं आहे। इथे आपण तुरटी किंवा अजिबात लिंबू वगैरे असं काहीही वापरणार नाही आहे, त्यामुळे बघा फक्त आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे। आता मी इथे 3 चमचे मीठ घालणार आहे सुरुवातीला, हा 3रा चमचा मी घातलेला आहे। छान बघा आपल्याला फक्त एक वेळा हलवून घ्यायचं आहे, 3 ते 4 चमचे घातले मी आणि हलवून घेऊया। नंतर ना आता मी आहे ना थोडंसं इथे चाकून बघितलं तर मिठाचं प्रमाण मला थोडंसं कमी वाटलं। इथे मी 2 किलो बटाटे घेतले होते, त्यामुळं ना तुम्ही तुमच्या अंदाजाने इथे मीठ वापरा। मीठ वापरल्यानंतर बघा मीठ घातल्यानंतर छान हलवून घेतलं। इथे तुम्ही मोठं मीठसुद्धा वापरू शकता बरं का तुमच्याकडे असेल तर। आता हे चिप्स होते ना ते सगळे आपल्याला या पाण्यामध्ये घालून घ्यायचे आहेत या पद्धतीनं आणि छान खालवर करून घ्यायचे, जेणेकरून अगदी छान सगळीकडून मस्त वाफले जातील, छान शिजले जातील। आपल्याला इथे फक्त हे वेफर्स 80% शिजवायचे आहेत, म्हणजे फक्त आपल्याला इथे 4 ते 5 मिनटं आपल्याला हे झाकण ठेवून आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत। खालवर करून घ्यायचं मध्ये म्हणजे अगदी सगळे एकसारखे हे वाफले जातात। आता मी तुम्हाला याच्यातील एक काढूनसुद्धा दाखवते। या पद्धतीनं आपले छान कलरसुद्धा बघू शकता चेंज झालेला आहे आणि छान असं पाण्यालासुद्धा वरती फेस आलेला आहे, उकळी फुटायला चालू झालेली आहे। यावेळी आपल्याला गॅस बंद करायचा आहे, पण त्या अगोदर आपण चेक करतोय इथे वेफर्स कशा पद्धतीने शिजलेले आहेत। तर या पद्धतीने असे दुमडून बघायचे, म्हणजे पटकन तुटत नाहीत पण लवचिक आहेत, म्हणजे दुमडत आहेत। तर या पद्धतीनं असे झाले की अजून एक वेळा मी सांगते, समजत नसेल तर आपण थोडासा त्याचा तुकडा मोडून बघायचा। बघू शकता अगदी छान असा रोल होतोय, ह्याचा तुकडा मोडून बघायचा तर तुकडा पटकन मोडला जातोय, म्हणजे अगदी 80% इथे छान असे शिजलेले आहेत। तर आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे। इथे मी गॅस बंद करून देते आणि हे जे वेफर्स आहेत ते आपण एका चाळणीवरती परत काढून घेणार आहोत, पूर्णपणे याचं पाणी निथळवून घेणार आहोत। या पद्धतीनं सगळे आपण काढून घेऊयात। तोपर्यंत मला सांगा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही? केलं असेल तर ठीक आहे, नसेल केलं तर पटकन करून घ्या, म्हणजे माझे असे येणारे छान छान व्हिडिओ तुम्हाला रोज पाहायला भेटतील। आणि व्हिडिओ आपला थोडा जरी आवडत असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करत जावा, चॅनललासुद्धा सबस्क्राईब करून एक छानशी कमेंट करूनसुद्धा सांगत जावा, म्हणजे कसं छान वाटतं। छान कमेंट आल्या की तितकंसं बरं वाटतं। आता इथे बघा छान आपण या पद्धतीनं बघा चाळणीवरती पाणी निथळवून घेतलेलं आहे पूर्णपणे आणि एका पाटीमध्ये ती चाळण ठेवलेली आहे, जेणेकरून एक्स्ट्राचं पाणी असेल तर पाटीमध्ये खाली राहील। आता बघा इथे मी कॉटनचं एक बेडशीट अंथरलेलं आहे, तुमच्याकडे कॉटनची साडी वगैरे असेल तर तुम्ही इथे अंथरू शकता। आपल्याला इथे प्लास्टिकचा पेपर वापरायचा नाही, जे पण कॉटनच्या गोष्टी असतात हलक्या त्याच वापरायच्या आहेत। आता हे चिप्स आपल्याला इथे गरम आहे तेव्हाच
आपल्याला हे सगळे या पद्धतीने एक एक करून सुट्टे करून घालून घ्यायचे आहेत। घालताना फक्त थोडंसं अंतर ठेवायचं, म्हणजे छान अगदी हवा लागली जाते आणि घरामध्ये सुद्धा अगदी छान पद्धतीनं सुकले जातात। बघू शकता तुम्ही, आपण इथे अजिबात तुरटी वापरली नाही किंवा अजिबात इथे लिंबू वापरला नाही, किंवा वेफर्स बनवून झाल्याच्या नंतर सुद्धा 2-2 तास 3-3 तास किंवा रात्रभरासाठी खूप जण ठेवतात, असं अजिबात न करता अगदी तुरंत केलेले आहेत। तर इथे आता बघा, आपले हे मी 2 दिवस छान असे सुकवून घेतलेले आहेत। एक दिवस छान फॅनखाली सुकवले आणि दुसऱ्या दिवशी उन्हामध्ये सुकवून घेतलेले आहेत। आता इथे मस्त आपले छान असे सुकलेले आहेत, तरीसुद्धा मी अजून एक ऊन देणार आहे छान कडकडीत। त्या अगोदर इथे बघू शकता, आपले ही पुरणाची चाळण भरून इतकं आपल्या हे इथे वेफर्स बनून तयार झालेले आहेत। आता इथे तुम्हाला थोडंसं पिवळसर कलर दिसत असेल, पण काहीच हरकत नाही, अगदी तेलामध्ये टाकले की छान अगदी मस्त पांढरे शुभ्र फुलतात आणि छान सुकलेले सुद्धा आहेत। बघू शकता, 1.5 ते 2 किलोच्या प्रमाणामध्ये एवढे आपले इथे वेफर्स बनवून तयार झालेले आहेत। कमीत कमी वेळामध्ये छान रेसिपी तयार होते। आता बघा, तेल कडकडीत गरम करायला ठेवलं होतं, तेलसुद्धा छान गरम झालं। त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये हे वेफर्स घालून घ्यायचे आहेत। लगेच आलटीपलटी करून मस्त छान तळून काढलेले आहेत। इथे बघू शकता, अगदी छान असे मस्त झालेले आहेत, काळे पडलेले नाहीत किंवा लालसरसुद्धा जास्त उठलेले नाहीत, मस्त इथे वेफर्स बनवून तयार झालेले आहेत। अगदी दुसरी बॅचसुद्धा एक दाखवते। या पद्धतीनं नक्कीच तुम्हीसुद्धा माझ्या या पद्धतीनं झटपट वेफर्स बनवू शकता। असं नाही की सगळ्यांच्या घरी तुरटी वगैरे असते, कारण कधीकधी शेतातल्या घरांमध्ये वगैरे आपल्या इथे बघू शकतो बऱ्याच वेळी ह्या गोष्टी नसतात। आपण कसं गावात वगैरे असेल तर या गोष्टी पटकन घेऊन येऊ शकतो गरज असेल तर, पण रानातून वगैरे घेऊन गावातून यायचं म्हणजे तो पदार्थ तिथे थांबला जातो। तर थांबता न येता आपल्याला अजिबात थांबायची गरज नाही, पटकन तुम्ही ही रेसिपी बनवू शकता। तर रेसिपी कशी वाटली ते मात्र जरूर कमेंटमध्ये कळवा। इथे मी तोडूनसुद्धा दाखवते, खूप सुंदर झाले होते आणि खायला म्हणाल तर अगदी याच्यावरती थोडंसं चटपटीत बनवले की अगदी आपण जे बाहेरून विकत पॅकेटमधले आणतो अगदी त्या चवीचे तयार होतात। लहान मुलांनासुद्धा तुम्ही या पद्धतीचे चटपटीत बनवून देऊ शकता। अगदी वर्षभर टिकणारे, काळे न पडणारे, पांढरे शुभ्र बटाट्याचे वेफर्स उन्हात न जाता, तुरटी न वापरता, लिंबूचा वापर न करता इथे तयार झाले आहेत। रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा। रेसिपी थोडी जरी आवडली तर व्हिडिओला एक लाईक करा, तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारांमध्ये जास्तीत जास्त शेअर करा। चला, उद्या पुन्हा भेटू अशा छान रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय।